नमस्कार मित्रांनो, सुरई गावामध्ये आहे सर्व मित्र प्रवीण पाटील. इंस्टावर तुम्ही अनेक व्हिडिओ बघता सापांचे, बिनविषारी सापांसोबत अनेक विषारी साप देखील असतात. पण आज इथं ही फॅमिली तुम्ही बघू शकता. सगळे सगळी या ठिकाणी राहतात आणि तुम्ही बघू शकता हा शेपटीकडचा भाग आहे आणि हा जो धामण साप आहे जवळजवळ 8 फूट पर्यंत लांब आहे आणि फुल बॉडीमध्ये आहे बघा. धामण साप हा मुख्यतः करून ग्रामीण भागात आढळला जातो आणि चॉकलेटी कलर असतो. तर पावसाच्या या सीझनमध्ये धामण दिसणं ही साहजिकच गोष्ट आहे. आणि हा साप खास करून उंदीर खातो आणि पावसाळ्यामध्ये बेडूक खातो. या सापापासून काही भीती नाही, पण तरी देखील इतका मोठा साप आपल्या घराजवळ असणे हा आपल्यासाठी खूप म्हणजे भीतीचा किंवा त्याचा भाग आहे. तर हा बघा, हा साप जो आहे या सापाला शेतकऱ्याचा मित्र पण बोलतात, सर्व क्षेत्रपाल म्हणतात किंवा हा उंदीर खाणारा साप आहे. त्याच्याबद्दल शेतकऱ्याचा मित्र समजला जातो, कारण आपल्या भाताची नुकसान करणारा उंदीर जो आहे हा धामण साप खात असतो आणि उंदरांची संख्या नियंत्रणात असते. तर बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये साप दिसल्यानंतर तो मारला जातो. पण आता सोशल मीडियाच्या माध्यमाने अनेक सर्पमित्रांना कॉल केला जातो आणि असे जे साप आहेत ज्यांची आपल्याला भीती आहे, म्हणजे आपल्याला माहीत नसल्याबद्दल बिनविषारी सापांची भीती असते, पण विषारी सापांची तर असते, पण बिनविषारी सापांची ओळख नसल्याबद्दल त्यांना देखील आपण मारण्याचा प्रयत्न करतो आणि ग्रामीण भागात तर मारतातच. तर मला असं महेंद्राचा कॉल होता की त्याच्यानंतर मी 5 मिनिटात आलो आणि आपण बघता हा साप जो आपण आता पॅक करून सुरक्षित जंगलात सोडणार आहोत.